नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 19. प्रत्येक माणसात सत्व, रज आणि तम हे गुण कमी अधिक प्रमाणात असतातच. उन्नती करायची म्हणजे तमोगुणाला आवर घालून आणि रजोगुण शक्यतो कमी करून सत्वगुणाची वाढ करून घ्यायची. पण याच्या उलट जेव्हा कृती घडते तेव्हा अधःपतन होते. संसारातील कर्तव्य पार पाडत असतानाच आपण कोणती कर्म निवडतो आणि ती कुठल्या कर्तव्यबुद्धीनं पार पाडतो हा विवेक सांभाळला तर आपल्याला गंभीर पेच प्रसंगाला सामोरं जावं लागणार नाही. आणि जरी तसं झालंच तरी त्यातून बाहेरही पडता येईल. गीतेत सांगितलेला आणखी एक उपयुक्त विचार म्हणजे कुठलंही काम श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः. म्हणजे आपल्या वाट्याला आलेली कामं जो माणूस आवडीनं करतो त्याला संसिद्धी म्हणजे काम उत्तम रीतीनं केल्याचं समाधान, फुलफिलमेंट मिळतं. आपल्या वाट्याला आलेलं काम कमी दर्जाचं असं समजून चुकारपणा करणं गीतेला मान्य नाही. उलट गीता म्हणते स्वकर्मणातमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानवः. म्हणजे कुठलंही काम तुम्ही उत्तम रीतीनं केल्यास ती ईश्वराची श्रेष्ठ पूजाच आहे. त्या पूजनानं प्रसन्न होऊन ईश्वर तुम्हाला सिद्धी म्हणजे मनाची प्रसन्नता बहाल करतो. आपल्या कर्तव्याला गीतेत स्वतःचा धर्म असं बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं आहे आणि हा धर्म बिलकुल सोडू नये असंही त्यांनी सांगितलेलं आहे. गीतेमध्ये यज्ञाच्या संदर्भात भगवानांनी सांगितलेलं एक सूत्र आज बदललेल्या परिस्थितीमुळं थोड्या वेगळ्या अर्थानं विचारात घेऊन कर्तव्याचरणाला लावलं पाहिजे. भगवान म्हणतात तैर्दत्तान अप्रदायैभ्यः यो भुंक्तेस्तेन एव सः. म्हणजे त्यांनी अर्थात देवांनी दिलेलं त्यांना परत न देता जो केवळ स्वतःच त्याचा उपभोग घेतो तो खरोखरच चोर असतो. हा विचार थोडा पुढं नेता येईल. समाजरूपी नारायण आपल्या कामावर संतुष्ट होऊन जी भरभराट आपल्याला देतो त्याचा निदान काही भाग तरी आपण त्याला परत केला नाही तर ती चोरीच आहे. म्हणून कर्तव्याचरणात समाजसेवा किंवा कुठल्याही स्वरूपात दान, त्याच्यामध्ये धन, समय, श्रम यांचं दान किंवा रक्तदान, नेत्रदान, अवयवदान इत्यादी यांना आपण महत्त्व दिलं पाहिजे. माणसाच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर पुढं काय करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. मुलींची लग्न लावून दिली आणि मुलांनी संसार थाटले की यापुढं आपण काहीही न करता नुसता आराम करायचा असं काही जणांना वाटतं. परंतु निष्क्रिय राहणं गीतेला मान्य नाही. गीतेचा आदेशच आहे की माते संगोस्त्वकर्मणी, अर्थात कर्म न करण्याचा तू आग्रह धरू नकोस. आपल्यालाही असा अनुभव आहे की नुसता आराम करू गेल्यास थोड्याच वेळात कंटाळा येऊ लागतो. एवढंच नाही तर त्यामुळे शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी होतेच, पण त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यही बिघडू शकतं. गीता या वैयक्तिक कारणापलीकडं व्यापक समाजधारणेसाठीही कर्तव्य आमरण करीत राहिलं पाहिजे असं आग्रहपूर्वक सांगते. लोकसंग्रहासाठी म्हणजे समाजाच्या धारण, पालन आणि पोषणासाठी सिद्धपुरुषांनी सुद्धा की ज्यांनी वास्तविक काहीही करण्याची गरज नसते अशांनी सुद्धा कर्तव्य करीत राहिले पाहिजे असं गीता म्हणते.
भगवंतांनी या बाबतीत जनक राजा, ज्यानं ज्ञानप्राप्तीनं पूर्णावस्था प्राप्त केली होती व स्वतःचे दाखले दिले आहेत. समाजातील उच्चपद प्राप्त केलेली माणसं जशी वागतात त्यांचं इतर लोक अनुकरण करतात. म्हणून लोकांचा बुद्धिभेद होईल असं वागू नये असंही भगवंतांनी सांगितलेलं आहे. यासाठी प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर प्रत्येकानं आपल्याला रुचेल आणि झेपेल अशा समाजकार्यात स्वतःला गुंतवून घ्यावं असं मला वाटतं. समाजसेवेतून मिळणारं समाधान हे शब्दातीत असतं. कर्मयोगाचं हे विवेचन जीवनात प्रत्यक्ष उतरवण्यासाठी म्हणजे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनसाठी आहे. या तत्त्वज्ञानाला अनुसरून हजारो वर्ष अनेकांनी समाजाचं कल्याण तर केलंच, पण त्याचबरोबर आपलं वैयक्तिक जीवनही समाधानी, समृद्ध आणि सुखी केलं. आपणही त्यांचं अनुकरण का करू नये? कर्मयोगाचं तात्विक विवेचन थिओरॉटिकल बेसिस पुढील प्रकरणात सविस्तरपणे केलेलं आहे. कर्मयोगावरील 5व्या आणि 6व्या प्रकरणाशी संबंधित श्लोक भाषांतरासहित 6व्या प्रकरणाच्या शेवटी दिलेले आहेत. ते जिज्ञासू श्रोत्यांनी वाचावेत अशी विनंती आहे. लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यात्री.